हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। एका ताईने कमेंट्स केले होते प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग त्यांना इथे बघायची आहे। तर आज आपण फॅन्सी नेक इथे स्टिच करणार आहोत, प्लस आपण प्रिन्स कट इथे फ्रंट पार्टला आपण प्रिन्स कटची कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी इथे 80 सेंटीमीटरचे इथे आपण अस्तर घेतले आणि ह्या प्रकारे डिझायनर आपण इथे पीस घेतले। तर आधी जी कटिंग इथे आपण मेन फॅब्रिकवर न करता आपण आधी अस्तरावरती करूया आणि सेम आपण ठेवून मग मेन फॅब्रिकवर इथे कट करणार आहोत। तर चेस्ट वाइज आधी आपल्याला अस्तराची डबल घडी घालायची आहे। तर आपण 11 वरती इथे अस्तराची डबल घडी घातली आहे। 36 साइजचं ब्लाउज आहे, 11 इंचावरती आपण डबल इथे घडी घातली। तर आधी शोल्डर पॉइंटला बघा, या पॉइंटला आपल्याला जेवढा आपला शोल्डर याचा निमा परत टाकायचा आहे। शोल्डर आहे पूर्ण 15 इंचाचं, तर आपण 7.5 वरती एक पॉइंट देऊया। इथे बघा कापड तुमचा खालीवर असेल तर या पॉइंटला आधी सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर ब्लाउजची उंची, तर ब्लाउजची उंची इथे आपल्याला हवी आहे तयार 12 इंच, यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया म्हणजेच की 13 इंचावरती। आता बघा शोल्डर आपण इथे 7.5 घेतले, मुंड्याची उंची पण आपण या पॉइंटला 7.5 इंचावरती घेऊया। आणि जसं की आपल्याला चेस्ट वाइजच डबल फोल्ड ठेवलंय, तर बघा 36 इंचाचे चेस्ट घर आहे, तर 9 याचा चौथा पार्ट आणि इथे परत 2 इंचची मार्जिन। आता या पॉइंटला बघा पाठीमागची जी गोलाई आहे ती आपल्याला द्यायची इथे या पॉइंट पासून 1.5 इंचावरती। साडेसात आपल्या इथे शोल्डर आहे। त्यानंतर बघा गळ्याचा जो घेर आपल्याला घ्यायचा आहे, गळ्याचा घेर आपण इथे या पॉइंटला घेतो एक 4 इंचावरती। पाठीमागे आपल्याला या पॉइंट पासून एक अर्धा इंचाची हलकीशी आपल्याला गोलाई घ्यायची आहे। हलकीशी गोलाई। त्यानंतर बघा आता या पॉइंटला 2 इंचाचा आपल्याला गॅप घ्यायचा आहे। या पॉइंटला पूर्ण जो आपला इथे गळा असणार आहे या पॉइंट पासून तो असणार आहे आपला इथे 9 इंचावरती। या पॉइंटला आता आपल्याला 3 इंचावरती एक लाईन ड्रॉ करायची आहे या पद्धतीने। आणि हा जो आपण इथे 2 इंचाचा गॅप घेतला या पॉइंटला आपल्याला तिरकस मॅच करायचंय ट्रायंगल शेप मध्ये या पद्धतीने। खाली आता कमर बघा, कमर घेर आहे 28 इंचाचा, तर आपण 7 वरती एक पॉइंट देऊया, परत या 2 इंचाची मार्जिन। आता हा जो पॉइंट आहे याला आपल्याला तिरकसा इथे मॅच करायचा आहे आणि या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। आता बघा शोल्डर साठी या पॉइंटला आपण अर्धा इंच इथे गोलाई दिली आहे, याला आपल्याला तिरकसं डाऊन करायचंय मुंड्याच्या साईडने। तर याची आपण आता कटिंग करून घेऊ। तर या पद्धतीने आता आपला बॅक नेक इथे कट करून झालाय ट्रायंगल शेप मध्ये। आता बघा या पॉइंटला आधी आपण गळ्याला पट्टी लावणार आहोत, त्यानंतर गळा रेडी करणार आहोत उलटून। त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडला इथे हुक लावायची। इथे आपण फॅन्सी बटन अटॅच करणार आहोत, खालच्या पॉइंटला आपण इथे हुक लावणार आहोत। बॅक पोर्शन कट झालाय, आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। तर बघा आता जेवढा कापड शिल्लक होता त्यातून आपण स्लीव साठी इथे आपण सरळ कापड जो येतो मी वेगळा करून घेतलाय। त्यानंतर इथे परत आपण डबल फोल्ड कापड ठेवलाय। आता पाठीमागचा बघा आपण या पॉइंट पासून उंची घेऊया
तर आपल्याला तयार उंची ब्लाऊजची 12 इंच हवी आहे. पाठीमागच्या पार्टमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, फ्रंट पार्टमध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. त्यानंतर शोल्डर सेम मेजरमेंट 7.5 आपल्या इथे शोल्डर आहे. मुंढ्याची जी उंची आहे ती सेम आपली या पॉइंटला सुद्धा जशी आपण पाठीमागची घेतली 7.5 इंचावरती सेम मेजरमेंट. आता बघा 9 प्लस 2 इंच. आता बघा आपण पुढचा जो पार्ट आहे प्रिन्स कटचा यासाठी काय चेंजेस होणार आहे. आधी शोल्डरची लाईन ड्रॉ करून घेऊया. आता बघा कमर घेर आहे 28 इंचाचा, तर 7 याचा चौथा पार्ट. प्रिन्स कटचा जो टक्स आहे तो आपल्याला इथे या पॉइंटला द्यायचा आहे 1 इंचावरती. या पॉइंटने 1 इंच आणि या पॉइंटने असा हा पूर्ण 2 इंचाचा होईल. तर इथे आपण 2 इंच एक्स्ट्रा घेऊया आणि पुढे परत 1.5 इंचची मार्जिन. साधारण आपण पाठीमागच्या पार्टपेक्षा इथे आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतले. तर बघा आता या पॉइंटला गळ्याचा घेरा सेम मेजरमेंट आपण इथे 4 इंचाचा आपला गळ्याचा घेरा. त्यानंतर या पॉइंट पासून या पॉइंटला 4 इंचावरती आपल्याला गोलाई घ्यायची आहे. तिरकस मुंड्याच्या साईडने अर्धा इंचाला डाऊन करायचंय. आणि आता बघा प्रिन्स कटचा आपल्याला आकार कसा द्यायचा आहे. आधी तर या पॉइंट पासून 1 इंचाची तुम्ही गोलाई घ्यायची आहे. त्यानंतर बघा चेस्ट पॉइंट बॉडी मेजरमेंट नुसार इथे राहतो 10 इंचावरती. या पॉइंटला इथे एक पॉइंट द्यायचा आहे. हा जो पॉइंट आहे तो आपल्याला उभा टक्ससाठी उभा टक्स घेण्यासाठी वरून 10 इंचावरती घेतले. त्यानंतर आडवा टक्ससाठी या पॉइंट पासून. आता याची सोपी पद्धत जी नवीन शिकते त्यांच्यासाठी जो फिक्स आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकलाय 7 वरती तिथे एक लाईन ड्रॉ करा. लाईन ड्रॉ केल्यानंतर आता हा जो पार्ट आहे हा पूर्णपणे फिटिंग मध्ये असणार आहे. त्यामुळे टक्सचा जे अंदाज घ्यायचे तुम्हाला या मेजरमेंट नुसार घ्यायचंय. तर जिथे आपली हुकपट्टी आयपट्टी असते त्या पॉइंट पासून या पॉइंटला बघा आता इथे आपल्याला याला एक 3 नाही तर 3.25 इंचावरती आपल्याला इथे या बाजूपासून टक्स घ्यायचंय. आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. आता हा झाला आपला टक्सवाला पार्ट. आता हा टक्स आपण 1 इंच जे 2 वाढवलं ते आपण इथे ऍड केलं. आता हे जे मेजरमेंट झालं इथून आपण 3.25 इंच घेतलंय. वरून आपण घेतले 10 इंचावरती या पॉइंट पासून आणि जो आपण इथे 2 वाढवला तो 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. आता हे जे प्रिन्स कटचा जो खालचा टक्स आहे याचं मेजरमेंट झालंय. आता एक सोपी पद्धत हे बोटनेक आहे त्याच्यामुळे आपण 7.5 मुंड्याची उंची घेतली. जेव्हा तुम्ही इथे नॉर्मल गळा घेत असाल तर साईज नुसार इथे मुंड्याची उंची तुमची 6 इंच येईल. तर याला बघा आता बोटनेक असो किंवा मग साधं ब्लाऊज असो याचा जो टक्सचा पॉइंट आहे तो तुम्हाला घेताना साधं 6ची उंची असेल तर तुम्ही 5 इंचावरती घ्या. बोटनेक आहे तर मी इथे 5.5 इंचावरती घेते या पॉइंटला. आता बघा हा या टक्सला मॅच करायचा आहे आणि याला आपल्याला कट करताना या पद्धतीने करायचं या पॉइंटला. यानुसार हा आपला टक्स झाला. आता फ्रंट पण पार्ट आपला पूर्ण ड्रॉ करून झाला. याला कट कसा करायचा आहे तर आधी तर आपण अर्धा इंच आपला जो एक्स्ट्रावाला पार्ट आहे आधी याला आपल्याला कट करायचंय. याला मी कट केलंय. त्यानंतर बघा आता हा जो आपला 1 लेवल मधला पॉइंट आहे याला आहे तसं न सोडता आपल्याला महत्वाचं काम काय करायचं या पॉइंटला इथे जायचं 1 इंच आत गेल्यानंतर आता हा जो आपला टक्सवाला पॉइंट आहे याला आपल्याला या पद्धतीने गोलाईमध्ये या पॉइंटला मॅच करायचं. टक्स आपण इथे कट करून घेतोय यानुसार. टक्स पॉइंट आपला कट झालाय.
तर बघा या पद्धतीने. तर फ्रंट पार्ट पण आपला इथे कट झालाय. आता आपण कट करूया स्लीव. आता बघा या पॉइंटला जेवढा कापड शिल्लक होता मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्यानुसार याला आपण डबल ठेवलाय. कापड डबल ठेवल्यानंतर याला आपल्याला 4 कापडामध्ये याची घडी घालायची यानुसार. तर बघा आता या पॉइंटला जेवढा कापड आहे लॉंग स्लीव आपल्याला हवी आहे तर साधारण ही जी स्लीव आहे ती 9.5 इंचावरती रेडी होते. इथे एक्स्ट्रा आपल्याला पट्टी फोल्ड करायची नाही. जेवढी तेवढं मी पूर्ण वापर करून घेणार आहे. बघा तर दंडघेर आहे आपला इथे 10 इंचाचा. तर 5 याचा आपण निम्म पार्ट टाकूया. यात पुढे परत 1.5 इंचची मार्जिन. आता याच पॉइंट पासून वरती आपल्याला काठीतलं मेजरमेंट टाकायचंय. हे टाकायचं आपल्याला 3 इंचावरती. आता या पॉइंट पासून मुंड्याची जी गोलाई आहे ती आपण घ्यायची 7.5 इंचावरती. तर बघा आता फिक्स जेवढा कापड आहे तेवढे शिलाईसाठी एक्स्ट्रा कापड नाही तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. साधारण या पॉइंट पासून आपल्याला तिरकशी 1.5 इंचाची पट्टी आपल्याला जॉईन करायची. हा जो आकार आहे आणि वरती याला आपल्याला अगदी सोपी पद्धत आहे तिरकसचा इथे मॅच करायचं यानुसार. आता बघा परत एक्स्ट्रा कापड न घेतात आपल्याला 4 फोल्ड मध्ये आपला कापड इथे रेडी आहे. तर यालाच आपल्याला काय करायचं या पॉइंटला ठेवायचंय इथे. आणि खाली आपल्याला कापड नकोय. फक्त आपल्याला इथे 1.5 इंच कापड हवाय. 1.5 इंच कापड हवाय जॉईन करायला आपल्याला इथे अर्धा इंच हवाय. तर पूर्ण 2 इंचचं इथे एक पॉइंट ड्रॉ करा आणि तिरकसचा आपल्याला या पॉइंट पासून बस एवढाच आपल्याला इथे कापड हवाय. तर 2 इंच मी सेम इथे तिरकशी जी पट्टी आहे याच कापडाला आपल्याला जॉईन करायचं आहे. तर बघा स्लीव आपली इथे रेडी आहे. स्लीव कट करून झाली. आता सेम मेजरमेंट ठेवून आपण मेन फॅब्रिकवर इथे याला कट करणार आहोत. तर इथे बघा आपण मेन फॅब्रिक पण कट करून घेतलंय. आता मेन फॅब्रिक कट करताना आपण इथे अस्तराचा गळा कट केलाय. मेन फॅब्रिकच्या गळ्याची कटिंग आपण इथे केलेली नाहीये. स्लीव त्यानंतर जसं पाठीमागचा गळ्याची पण आपण अस्तराची गळ्याची कटिंग केली मेन फॅब्रिकची केली जेणेकरून स्टिचिंग करायला आपल्याला हे सोपं होईल. तर बघा कटिंग आपण इथे कम्प्लीट करून घेतली आहे.